महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. व्हिडिओच्या अगोदर सुरू करण्यापूर्वी मी काही सूचना देतोय. पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपण अकॅडमीला गेलेलो असतो, सराव केलेला असतो, अभ्यास केलेला असतो. त्यामुळे आपल्याला खात्री पटते की मी पोलीस होणार. आणि नुसत्या त्या भ्रमामध्ये राहू नका. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला झगडलं पाहिजे. नेहमीच तुम्हाला मी सांगतो, स्वामी विवेकानंदाने सांगितले, ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका. तुमच्यावर आत्ता मी विश्वास देणार नाही. ज्या वेळेला मी तुम्हाला वर्दीत बघेन त्याच वेळेला खरा अभ्यास करत होता असं वाटेल. तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असणारा भ्रम काढून टाका. परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा. मैदानाचा शेवट होईपर्यंत, मैदानी परीक्षा होईपर्यंत मैदानही करा. एकदा मैदानात गेलं की काही झालं तरी हरकत नाही, मला 1 मार्क कसा वाढवून मिळेल इकडेच तुमचं लक्ष असलं पाहिजे. तिथं बाकी कोणताही विचार करायचा नाही. 50 पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील इकडे तुम्ही लक्ष द्यायचं. आणि नंबर 2, लेखी परीक्षा. जवळजवळ 90% तरी मुलं लेखीमुळं नापास होतात. मित्रांनो, बरीच उदाहरणं पाहिलीत. मैदानामध्ये 46, 47, 48 मार्क मिळवलेले मुलं लेखीमुळं नापास झालेले आहेत. गाडीला 2 चाकं असतात. दोन्ही चाकं बरोबर चालली तरच गाडी चालते. लेखी आणि मैदान दोन्ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिकडे दोन्हीकडे लक्ष द्या. आता यामध्ये पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, गणित विषय आहे, मराठी व्याकरण आहे, GS आहे, चालू घडामोडी आहेत, अनेक विषय आहे. आता तुमच्या पुढे प्रश्न असा पडलेला आहे की अभ्यास नक्की कोणता करू? गणित करू का मराठी व्याकरण करू का GS करू का काय करू? आणि कितीही केलं तरी लक्षात राहत नाही, हा तुमचा प्रश्न आहे. पण मित्रांनो, याला घाबरून जाण्याचं कारण नाही. याला उत्तर एकच आहे. तुम्ही वाचत राहा, करत राहा, लिहित राहा, ऐकत जा. लक्षात नाही राहिलं तरी चालेल, कारण हजारो प्रश्न कुठं म्हणून लक्षात ठेवणार. त्यासाठी तुम्ही सारखं वाचन ठेवलं पाहिजे. शब्दांची, प्रश्नांची, उत्तरांची ओळख झाली पाहिजे. आणि मग त्या वाचलेल्यापैकी कोणताही प्रश्न जरी आला तरी दिलेल्या पर्यायामधून आपल्याला तो पर्याय योग्य निवडता येतो. घाबरण्याचं कारण नाही, भिण्याचं कारण नाही, काही नाही. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा ठेवा. जे तुम्हाला दिसेल, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करत राहा. करत 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 जा, मिळत जाणार, हे लक्षात ठेवा. नाहीतर काही उपयोग नाही. सत्य आज ना उद्या उघडकीस येतं. आपण आज जर विचारलं तर तुम्ही म्हणता माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. नापास झाल्यावर उत्तर काय देणार? तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा आणि चांगल्या तयारीला लागा. ज्याला खरोखरच पोलीस व्हायचं आहे, ज्याला खरोखरच वर्दीमध्ये जायचं आहे,
तो माणूस चिकाटीनं रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे, एकदा त्यात पडलोय ना तर यश मिळवूनच बाहेर येणार, ही जिद्द ठेवा, एवढंच सांगायचं आहे. मित्रांनो, आपण 50-50 प्रश्नांचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. पहिले आपले काही व्हिडिओ आहेत, आज जवळजवळ 150 व्हिडिओ पूर्ण होत आहेत आणि 150 व्हिडिओमध्ये जवळजवळ 7-8 हजार प्रश्न आहेत. मागचे व्हिडिओ ऐका, चालूचे ऐका, संध्याकाळी झोपताना फक्त अर्धा तास द्या आणि फक्त कानावरून जाऊ द्या. मित्रांनाही कळवा, व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सगळेच प्रश्न तुम्हाला एकदम पाहिजे असतील तर आपल्याकडं PDF-सुद्धा आहे. जवळजवळ 15,000 प्रश्नांचा PDF आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला फोन करा, तुम्हाला पाठवला जाईल. माझा फोन नंबर व्हिडिओच्या खाली आहेच. तरीसुद्धा मी शेवटपर्यंत, परीक्षेपर्यंत व्हिडिओ टाकत राहणार आहे. तुम्ही ऐकत राहा आणि तुम्हाला यश मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, आता जास्त काही सांगत नाही, 50 प्रश्नांना सुरुवात करतोय. 50 प्रश्न कानावरून व्यवस्थित गेले पाहिजेत, लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण आता पाहतोय इतिहास. आपण सगळे विषय घेणारे, इतिहास घेणारे, भूगोल घेणारे, मराठी व्याकरण घेणारे, सगळ्या विषयांचे व्हिडिओ आहेत, पण क्रमाक्रमानं आपण चाललेलो आहे. एकदम घास खाता येत नाही, थोडा थोडा घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे चालू आहे. आता इतिहासाचे प्रश्न आपण 50 बघणार आहोत. दररोज व्हिडिओ आपण टाकणारच आहोत, कारण तो तुम्ही ऐकला पाहिजे आणि परीक्षेसाठी त्याचं सहाय्य होणं गरजेचं आहे. मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे, नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या ठिकाणी झाले? नीळ उत्पादक शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्याचं नेतृत्व महात्मा गांधीनं केलेलं होतं. हा जो सत्याग्रह झाला, महात्मा गांधीनं जो सत्याग्रह केला तो कुठे केला, हा प्रश्न आहे. नीळ उत्पादक, बाळांनो, नीळ उत्पादक यांचं नेतृत्व महात्मा गांधीनं केलं असलं तरी बिहारमध्ये चंपारण या ठिकाणी महात्मा गांधींनी सत्याग्रह केलेला आहे. आणि हा सत्याग्रह महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह आणि भारताबाहेरचा पहिला सत्याग्रह दक्षिण आफ्रिकेचा सत्याग्रह आहे, हे लक्षात ठेवा. पोर्तुगीजांच्या साम्राज्यातून गोवा केव्हा मुक्त झाला? या भारतामध्ये इंग्लंडवरून इंग्रज आले, हॉलंडवरून डच आले, फ्रान्सवरून फ्रेंच आले, पोर्तुगालवरून पोर्तुगीज आले. इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून इंग्रज भारतामध्ये आले, व्यापार करायला लागले. त्याचबरोबर पोर्तुगीज हे भारतामध्ये आलेले होते. सर्वात प्रथम भारतात येणारे पोर्तुगीज आणि भारतातून सर्वात शेवटी परत जाणारे पोर्तुगीजच आहेत. बाळांनो, गोवा हे पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलेलं होतं. आदिलशहाच्या ताब्यामध्ये असलेला गोवा 1510 मध्ये पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला आणि आपल्या व्यापाराचं केंद्रस्थान बनवलं. असे ते पोर्तुगीज. भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालं. भारतापुढे मोठा प्रश्न होता की ही संस्थानं भारतामध्ये विलीन करण्यात यावीत. सगळी संस्थानं विलीन केली आणि गोवा मात्र राहिला. गोवा पोर्तुगीज सरकार द्यायला मागत नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेलांनी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी गोव्यामध्ये डिसेंबरमध्ये भारतीय जवान सोडले, सैनिक सोडले आणि 1961 मध्ये गोवा स्वतंत्र करण्यात आला. गोवा 1961 मध्ये स्वतंत्र करण्यात आला, डिसेंबर 1961. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार हे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? आता ज्या वेळेला 1930मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली त्यावेळेला महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून जाऊन गुजरातमध्ये दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला. ज्या वेळेला त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला त्याच वेळेला भारतामध्ये अनेक ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. ज्या ठिकाणी मिठागरं नाही त्या ठिकाणी लोकांनी जंगल सत्याग्रह केला आणि त्यावेळेला सातारा जिल्ह्यामध्ये बिळाशी या ठिकाणी सत्याग्रह जंगल सत्याग्रह झाला. सातारा जिल्हा बिळाशी लक्षात ठेवा. भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळ का सुरू केली? खिलाफत चळवळीला कारणीभूत असणारं तुर्कस्तानच्या धर्मगुरूला जगातील सर्व मुसलमान खलिफा धर्मगुरू मानत होते. पहिल्या महायुद्धानंतर सेवर्स या ठिकाणी तह झाला आणि त्या तहान्वये या तुर्कस्तानवर आर्थिक निर्बंध लादले गेले. खलिफापद रद्द केलं, धर्मगुरुपद रद्द केलं आणि त्यामुळे जगातील सर्व मुस्लिम जनता चिडली, रागवली आणि मग त्यांनी त्यांच्या पवित्र राष्ट्र तुर्कस्तानला संकटात आहे असं बघून त्यांनी ताबडतोब ठिकठिकाणी चळवळी केल्या. कारण तुर्कस्तानच्या सुलतानाला ते धर्मगुरू मानत होते. तुर्कस्तान खिलाफत चळवळीचं उगमस्थान तुर्कस्तान आहे हे लक्षात ठेवा. भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचे भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री कोण होता? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री कोण होता? मित्रांनो, 1927ला सायमन कमिशन तयार झालं आणि 1928ला सायमन कमिशन भारतात आलं. या सायमन कमिशनमध्ये 7 प्रतिनिधी होते. 7च्या 7 इंग्रज होते. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की ज्या सायमन कमिशनमध्ये एकही हिंदी प्रतिनिधी नाही त्या सायमन कमिशनला भारताविषयी भवितव्य ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळं भारतीय जनतेनं राष्ट्रीय सभेच्या नेत्यानं सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला आणि सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन सायमन कमिशन 1928ला परत लावलं. पण त्याच वेळेला सायमन कमिशन तसंच परत आल्यामुळे भारतीय जनता चिडलेली आहे की काय, यांना शांत करण्यासाठी इंग्लंडमधून भारत मंत्री बर्कनहेड याला पाठवण्यात आलं. भारतामध्ये बर्कनहेड आल्यानंतर त्यानं सांगितलं, आपल्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना सांगितलं की तुमच्या जर धमक असेल, तुमच्याकडं ताकद असेल तर तुम्ही भारतातले सर्व पक्ष एकत्र करा आणि तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा. केलेला मसुदा, केलेला कायदा किंवा घटनेची प्रत तुम्ही ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादर करा, अशा प्रकारे त्यानं सांगितलं होतं. आणि हे चॅलेंज मोतीलाल नेहरूनं स्वीकारलं. अध्यक्षपद संपूर्ण राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी स्वीकारलं आणि त्याप्रमाणे तो तयार करून मसुदा ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवण्यात आला. लॉर्ड बर्कनहेड हे त्याचं उत्तर लक्षात ठेवा. इंदिरा गांधींनी 1930मध्ये काँग्रेस स्वयंसेवकाची सेना उभारली. काँग्रेस स्वयंसेवकाची सेना कोणी उभारली? इंदिरा गांधीनं उभारली आणि त्या सेनेला वानर सेना असं म्हणतात. परीक्षेला प्रश्न असाही विचारला जातो की वानर सेना कोणी निर्माण केली? इंदिरा गांधी. ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या? डॉक्टर ॲनी बेझंट काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा केव्हा झाल्या? 1917 साली झालेल्या आहेत. 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगराने कर्झलवाईलीचा गोळ्या घालून हत्या केली. खून केला. कोणत्या शहरामध्ये केला? बाळांनो, कर्झनवाईलीचा खून मदनलाल धिंगरा यानं केला. कोणत्या शहरामध्ये केला? लंडनमध्ये केला. बघा आपले क्रांतिकारक
लंडनमध्ये कर्जन वायलीचा खून करणारा हा मदनलाल धिंगरा लंडन शहरामध्ये खून केलेला आहे. उत्तर लंडन आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? आपण महात्मा गांधी म्हणतो, बापू म्हणतो. या गांधींना मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेली आहे. रवींद्रनाथ टागोर. वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी विनोबा भावे, दुसरे मानकरी पंडित नेहरू आणि तिसरे मानकरी सरदार वल्लभभाई पटेल. हे लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणाचा त्रिमंत्री योजनेत समावेश नव्हता? त्रिमंत्री योजनेमध्ये लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या तिघांचा समावेश होता. यामध्ये ॲटलीचा समावेश नव्हता. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांचा समावेश नव्हता. उत्तर त्यांना पाहिजे की कोण नव्हतं, तर ॲटली त्याच्यामध्ये नव्हते. पहिला फॅक्टरी कायदा किती साली पास झाला? पहिला फॅक्टरी कायदा 1881 मध्ये पास झालेला आहे. भारताचा बादशाह म्हणून कोणाला घोषित केलं? 1857च्या उठावामध्ये मेरठ छावणीमध्ये त्यांना आपल्या शिपायांना यश मिळाल्यानंतर त्यांनी दिल्ली गाठलेली आहे. मेरठ ते दिल्ली 30 किलोमीटर अंतर आहे. त्या ठिकाणी 24 तासामध्ये त्यांनी दिल्ली काबीज केली आणि भारताचा बादशाह म्हणून बहादूर शाह जफर याला घोषित केलेला आहे. आणि दिल्ली उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर यानंच केलेलं आहे. हे लक्षात असू द्या. इसवी सन 1848 ते 1856 या काळात कोणाच्या कारकिर्दीमध्ये भारतातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आली? अनेक संस्थांना खालसा करणारा एक नंबरचा माणूस म्हणजे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर या सदराखाली अनेक संस्थानं खालसा केली. सातारच्या छत्रपतीचं संस्थान, अवधच्या राजाचं संस्थान, झाशीचं संस्थान आणि एक संस्थानं खालसा केली. कारण त्याचं एकच धोरण होतं, साम्राज्य विस्तार. इंग्रजांचं साम्राज्य विस्तार हेच 1857च्या उठावाला मुख्य कारण ठरलेलं आहे. बाळानो, दत्तक वारस नामंजूर या सदराखाली संस्थानं खालसा करणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आता हा प्रश्न परीक्षेला असतो. चुकीची, आतापर्यंत अचूक जोडी, बरोबर जोडी सांगा. आता त्यांनी सांगितलंय चुकीची जोडी. चुकीची जोडी आहे. आता बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धती बरोबर आहे. चंद्रशेखर आझाद काकोरी कट बरोबर आहे. सरदार पटेल बारडोली सत्याग्रह बरोबर आहे. आणि वासुदेव बळवंत फडके रॅडचा खून. रॅडचा खून तर चापेकर बंधून केलेला आहे, पण वासुदेव बळवंत फडक्यांचं नाव आहे. म्हणजे ही जोडी चुकीची आहे. हे जरा शांतपणे विचार करून उत्तर लिहित चला. खुदा ए खिदमतगार संघटनेचे सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान कोणते शहर ताब्यात घेतलेले होते? खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खान. वायव्य सरहद्द प्रांतातील खान अब्दुल गफार खान हे महात्मा गांधीजींचे अनुयायी होते. यांनी खुदा ए खिदमतगार नावाची संघटना काढली. ते गांधीजींचे अनुयायी होते. ह्या खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणतात. हाही प्रश्न विचारला जातो. सरहद्द गांधी कोणाला म्हणतात? खान अब्दुल गफार खान. आणि बाळांनो, त्यांनी त्यावेळेला सत्याग्रह जो केला सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेला, तो पेशावर शहरामध्ये केलेला आहे. आणि पेशावर शहर सध्या पाकिस्तानामध्ये आहे. त्या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला. हे लक्षात ठेवा. महात्मा गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापूरमधील गिरणी कामगारांनी कोणत्या रोजी संप पुकारला? महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर सोलापूरमध्ये गिरणी कामगारांनी संप पुकारला. आणि तो गिरणी कामगारांनी संप पुकारला तो 6 मे 1930. 6 मे 1930 संपूर्ण सोलापूर बंद होतं. सरकारी कार्यालय बंद पाडली. गिरणी कामगारांनी संप पुकारला. आणि बाळांनो, त्याच वेळेला सोलापूरमध्ये लष्कराला पाचारण करून मार्शल लॉ पुकारला. म्हणजेच लष्करी कायदा लागू केला. हे लक्षात असू द्या. मार्शल लॉ कोठे पुकारला असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. सोलापूर लक्षात ठेवा. 6 मे 1930.
चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? चितगाव कट कशासाठी केला? आपल्या क्रांतिकारकांना शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी कट केला आणि तो कट कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? त्याचं नाव आहे सूर्य सैन. काकोरी कट चंद्रशेखर आझाद आणि चितगाव कट सूर्य सेन यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. केसरी वृत्तपत्राचे त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यांनी प्रश्न विचारलाय, केसरी वृत्तपत्राचे त्रिमूर्ती कोण? 1 लोकमान्य टिळक, 2 गोपाळ गणेश आगरकर आणि 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर. सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर होते? साबरमती आश्रमामधून गांधीजींनी दांडी यात्रेला खरी सुरुवात केलेली आहे. हे अंतर साबरमती ते दांडी 385 किलोमीटर अंतर आहे आणि हे पायी चालत 24 दिवस मुक्काम करत 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 ते दांडीला पोहोचलेले होते. लक्षात ठेवा, 385 किलोमीटर. मित्रांनो, कोणत्याही विषयाचा कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही छोटे छोटे प्रश्न कमी समजू नका, महत्त्वाचे आहे. कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्य व्यवस्था अस्तित्वात आली? कोणत्या कायद्यामुळे राज्यामध्ये द्विदल राज्यावस्था निर्माण झाली? राज्यव्यवस्था द्विदल राज्य पद्धती 1919च्या कायद्यामुळे झालेली आहे. भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसराय असे कोणाचे वर्णन केलेले आहे? भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसराय लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हा अतिशय चांगला होता. भारतीयांची मनं जिंकून घेणारा असा लॉर्ड रिपन होता. आता खाली विचारलंय, खालीलपैकी अचूक जोडी कोणती? खालीलपैकी अचूक जोडी आहे राष्ट्रीय सभेची स्थापना 1885. अचूक म्हणजे बरोबर. ही जोडी बरोबर आहे. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? आझाद हिंद सेनेवर खटले भरले. सुभाष बाबूंचा विमान अपघात झाला. जपानने शरणागती पत्करली. अशाच वेळेला मुंबईमध्ये आझाद हिंद सेनेचं कार्य बघून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि मुंबईमध्ये नाविक दलामध्ये बंड झालं आणि या नाविक दलाचं नेतृत्व कोणी केलं असेल तर BC दत्त यांनी केलेलं आहे. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरचा वध, जॅक्सन हे त्यावेळेला कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? अनंत कान्हेरे यानं जॅक्सनचा खून केला, पण ते जॅक्सन कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर होते. काही प्रश्न डबल झाले असतील ते तुमच्या लक्षात आले पाहिजेत आणि ते झालेले प्रश्न पुन्हा तुम्हाला उत्तर पटकन लक्षात येणं गरजेचं आहे. खालीलपैकी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या संदर्भात अचूक जोडी कोणती? राष्ट्रीय सभेच्या संदर्भामध्ये अचूक जोडी आहे 1885 उमेशचंद्र बॅनर्जी. 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि त्या सभेचे पहिले अधिवेशन मुंबईला भरलं आणि त्या मुंबई अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीसाठी खालीलपैकी कोणता घटक हा प्रामुख्यानं जबाबदार होता? शेतकऱ्यांचा आर्थिक पिळवणूक होत होती, त्याला मुख्य जबाबदार कोण? सरकारी धोरणं. सरकारी धोरणं बरोबर असतील तरच लोकांचा फायदा होतो. सरकारची धोरणं जनतेसाठी असली पाहिजेत आणि सरकारची धोरणंच नडली आणि शेतकऱ्यांची एक प्रकारची पिळवणूक झाली, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला? लॉर्ड कर्झन हा बंगालच्या फाळणीमुळे प्रसिद्ध झाला. बंगालची फाळणी जर केली नसती तर लॉर्ड कर्झनचं या औरंगजेबाबरोबर नाव जोडलं नसतं. औरंगजेब मुघल बादशाहबरोबर लॉर्ड कर्झनचं नाव जोडलं जातं आणि हा लॉर्ड कर्झन या बंगालच्या फाळणीमुळे बदनाम झालेला आहे. 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणी केले? 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. भारताला नेता पाहिजे. राष्ट्रीय सभेच्या सर्व नेत्यांनी महात्मा गांधींची निवड केली आणि 1920 पासून खऱ्या अर्थानं गांधी युगाला सुरुवात झाली. आपल्या देशाचे खरे नेते 1920 पासून महात्मा गांधी. जागतिक दुसरे महायुद्ध केव्हा झाले? जागतिक दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीमध्ये झालेलं आहे. पहिलं महायुद्ध केव्हा झालं? 1914 ते 1918. ह्या दोन्ही महायुद्धांच्या तारखा जरा लक्षात असू द्या. त्यानंतर
भारतीय पहिला रेल्वे मार्ग केव्हा सुरू झाला? भारतीय पहिला रेल्वे मार्ग 1853 मध्ये झालेला आहे, हे लक्षात ठेवा. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन मूल्य कोणत्या क्रांतीने भारताला दिली? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूल्य आहेत. ही मूल्य आपल्याला फ्रेंच राज्य क्रांतीने दिली. 1789 मध्ये फ्रेंच राज्य क्रांती झालेली होती आणि या फ्रेंच राज्य क्रांतीमधून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूल्य जगाला देण्यात आलेली आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतमंत्री पदावर कोण होतं? भारताला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतमंत्री पदावर कोण होतं? सर पॅथिक लॉरेन्स. सर पॅथिक लॉरेन्स हे पदावर होते, हे लक्षात असू द्या. 1938 मध्ये हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले? लोकमान्य टिळक राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष किती वेळा होते? एकदाही नाही. महात्मा गांधी तरी एक वेळ होते, परंतु लोकमान्य टिळक एकदाही नाहीत, लक्षात ठेवा. सविनय कायदेभंगाच्या चळवळीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला? झाला नाही. बघा प्रश्न काय आहे. मिठाचा सत्याग्रह झाला नाही. सविनय कायदेभंग चळवळीमध्येच मिठाचा सत्याग्रह झाला. बेळाशी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला नाही. बेळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला आहे. 1857च्या उठावात हिंदी शिपायांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळेला दिल्लीचा कमिशनर कोण होता? ज्यावेळेला दिल्ली 24 तासामध्ये काबीज केली 1857च्या उठावामध्ये, त्यावेळेला दिल्लीचा कमिशनर कोण होता? सायमन फ्रेजर. सायमन फ्रेजर हा दिल्लीचा कमिशनर होता. 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये कोणता निर्णय घेण्यात आला? 1920च्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असहकार चळवळ 1920. सविनय कायदेभंग 1930. रौलेट ॲक्ट 1919. इसवी सन सुद्धा लक्षात ठेवा. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे का? तुम्ही आमचा बदला घेताय का? हे स्टेटमेंट कोणत्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं होतं? तो वर्तमानपत्र होतं केसरी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश सरकार यांची 140 वर्षासाठी कोणती राजधानी होती? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार यांची 140 वर्षासाठी कलकत्ता ही त्यांची राजधानी होती. चले जाव चळवळीनंतर भारतामध्ये खालीलपैकी कोणती चळवळ सुरू झाली? चले जाव चळवळ 1942. 1942 चळवळ झाल्यानंतर भूदान चळवळ सुरू झालेली आहे. प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ सान्याल यांनी कोणती संस्था स्थापन केली? सचिंद्रनाथ सान्याल यांनी अनुशीलन समिती स्थापन केलेली आहे. सचिंद्रनाथ सान्याल यांनी अनुशीलन समिती स्थापन केलेली आहे. अलिप्ततावादी चळवळ उभारण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान नव्हते? प्रश्न काय आहे बघा. अलिप्ततावादी चळवळ उभी करण्यासाठी खालीलपैकी कोणाचे योगदान नव्हते? विड्रो विल्सनचे योगदान नव्हते. पर्याय बघायचे, पर्यायातनं योग्य उत्तर काढायचं. ज्यांचा सहभाग असेल त्यांचं लिहायचं नाही, ज्यांचा नसेल त्याचं उत्तर लिहायचं. 1935च्या कायद्यान्वये 1937 मध्ये भारतामध्ये किती प्रांतामध्ये निवडणुका झाल्या? 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या. त्या 11 प्रांतामध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी राष्ट्रीय सभेच्या 8 प्रांतांमध्ये आपले राष्ट्रीय सभेचे लोक निवडून आलेले होते. पहिल्या गोलमेज परिषदेला कोणते प्रतिनिधी हजर नव्हते? गोलमेज परिषद पहिली 1930. 1930ला राष्ट्रीय सभेचा कोणताच नेता गेलेला नाही. त्यामुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी गेलेला नाही. कोणत्या गटामध्ये महिला क्रांतिकारकाचा विशेष सहभाग होता? काकुरी गट असेल, चितगाव गट असेल, मिरज गट असेल, कोणत्या गटामध्ये महिला क्रांतिकारकांचा विशेष सहभाग होता? चितगाव गटामध्ये महिला क्रांतिकारक होत्या. सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले? सातारा या ठिकाणी पत्री सरकार ज्यांनी निर्माण केलं ते क्रांतिसिंह नाना पाटील. स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील. आणि मित्रांनो, आजचा 50वा प्रश्न आहे. शिवाजी उत्सव महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केला? शिवजयंती आणि सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले आहे. सार्वजनिक गणेश उत्सव 1893
आणि शिवजयंती 1895ला लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली आहे. मित्रांनो, आपण 50-50च प्रश्न घेतोय कारण जास्त वेळ ऐकायचं तुम्हाला बोरिंग होत असेल. मी विचार केला 100 प्रश्नावरून 50 प्रश्नावर आलो, पण हे 50-50 प्रश्न जरी तुम्ही रेग्युलर ऐकले तर पास व्हायला कोणतीच अडचण येणार नाही. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतो जरा मला कळवत चला. अरे निदान मला प्रेरणा देण्याचं काम तरी करा, नाहीतर बंद करायला तरी सांगा. तुम्ही काहीच करत नाही याचा अर्थ मोबाईल तुम्हाला समजत नाही. 24 तास मोबाईल तुमच्या हातामध्ये असतो. बाकीचं सगळं बघायला जमतं, परंतु सर व्हिडिओ बरोबर आहे, चांगला आहे किंवा योग्य नाही काहीतरी कळवत चला, कमेंट्स देत चला. मित्रांनो, परत आपण भेटणार आहे उद्याच्या भागामध्ये. उद्या परत 50 प्रश्न घेऊन येणार आहे. काळजीच करू नका. परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे 50-50 प्रश्न मी देणारच आहे. त्याचं अवलोकन तुम्ही करायचं आहे. आपण का पोलीस भरती होत नाही हेच आपण जगाला दाखवून द्या, एवढंच मला म्हणायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.